मला तू तू तुझ्या मदर बावलीला फसवलंस, खोटं बोललीस माझ्याशी। का खोटं बोललीस माझ्याशी? तुला 1000 वेळा सांगितलं होतं कवठ्या भैरवगड मध्ये पाऊल ठेवू नको म्हणून, तरी माझ्या माघारी इथं आलीस। गेले 7-8 महिने तू या गावात राहतेस। मला तू काय सांगितलंस? मी मुंबईला राहते म्हणून। हे तुझी मुंबई, हे का तुझं पार्लर? साव्या ग, लगीन केलंस तू आणि मला सांगितलं पण नाहीस। नावशर गप्पच बस, तू तर विश्वास ठेवायच्या लायकीची पण राहिली नाहीस। चमकी मी तुला सतत विचारत होते सावी कशी आहे म्हणून, तू घात केलायस माझा। मदरवली लांब लांब राहायचा, लांब राहा माझ्यापासून, माझ्या जवळ येऊ नकोस तू, लांब राहा। एक मिनिट सावित्री मॅडम, थांबा तुम्ही। शारदाताई काय करताय? हे सगळं करण्यासाठी मी तुम्हाला इथं आणलेलं नाहीये। सॉरी सावित्री मॅडम, तुमच्या आईला इथं आणण्यामागे एक वेगळं कारण आहे। मी तुमची माफी मागतो, हवं तर पाया पडतो। हे बघा, तुम्हाला ठाऊक आहे तुमचा भाऊ कधीच कुठलं चुकीचं पाऊल नाही उचलणार। काय आहे, भूतकाळातल्या गाठी सोडवल्याशिवाय ना वर्तमान सुधारणार आहे ना भविष्य। आणि आता मी ठरवले, सगळ्या गाठी सोडवल्याशिवाय मी आता मागे हटणार नाही। का फसवलंस मला तू? सांग ना, का फसवलंस? नाही तर मग घडा घडा बोलत असतीस ना, मग आता का तोंड शिवलंय तुझं? सांग ना सावे, एवढं मोठं खोटं बोललीस? खोटं तर सगळेच सगळ्यांशी बोलले आहेत शारदाताई। सावित्री मॅडम तर गेले फक्त 7-8 महिने तुमच्याशी खोटं बोलतायत, पण तुम्ही तुमच्या मुलीशी जवळजवळ गेल्या 25 वर्षांपेक्षा जास्त खोटं बोलताय। त्याचा हिशोब कोण करणार शारदाताई?